नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं आहे की MSBT मार्फत जी विंटर एक्झाम घेण्यात आलेली होती, नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये ही एक्झाम झाली, तर त्या एक्झामचा रिझल्ट हा साधारणपणे कधीपर्यंत लागू शकतो. तर लक्षात ठेवा, MSBT कडून जे अकॅडमिक कॅलेंडर दिलं जातं त्यानुसार हा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो याबाबत आपण डिस्कशन करणार आहोत. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यावर्षी काही ठिकाणी संमिश्र प्रकारे पेपर चेक झालेले आहेत. म्हणजे काही पेपर फिजिकली नेहमी जसे चेक होतात तसेच चेक झालेले आहेत, आणि काही ठिकाणी या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, ऑनलाईन ऑन स्क्रीन इव्हॅल्युएशन म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमचे पेपर स्कॅन झालेले होते आणि कम्प्युटरवरती इव्हॅल्युएट केले गेलेले आहेत. तर अर्थात हे जे पेपर चेकिंग झालेलं आहे त्यामुळे हा रिझल्ट साधारणपणे कधीपर्यंत लागू शकतो याबाबत बोलणार आहोत. तर लक्षात ठेवा, साधारणपणे जे टेंटेटिव्ह डेट आहे त्यानुसार जर विचार केला तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा निकाल लागू शकतो, आणि मॅक्स टू मॅक्स जरी उशीर झाला तर तो जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाऊ शकतो. आता एक्झाम झाल्यानंतर 30 ते 45 दिवसामध्ये निकाल येणं अपेक्षित असतं. त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा निकाल येऊ शकतो. तर जास्त वेळ लागणार नाही, लवकरात लवकर हा तुमचा निकाल येईल जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये. तुम्हा सगळ्यांना तुमच्या रिझल्टसाठी खूप सारी शुभेच्छा. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, की आपल्या चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर व्हायला फक्त आणि फक्त 2000च्या आसपास सबस्क्रायबर बाकी आहेत. 98,000 सबस्क्रायबर लवकरच होतील आणि फक्त 2000 सबस्क्रायबर 1 लाख सदस्य होण्यासाठी, अर्थात 100K पूर्ण होण्यासाठी बाकी आहेत. त्यामुळे तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुमचे जे फ्रेंड्स असतील त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हायला हवेत. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा असेल तर हा टप्पा आपण लवकरात लवकर पार करू. आपलं कुटुंब 1 लाख सबस्क्रायबर तर नक्कीच लवकरात लवकर होईल. ही माहिती आवडली असेल, माझे एफर्ट्स आवडत असतील, मी जी माहिती देतो ती तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओला लाईक करा. खाली एक हाईप बटन असतं, अर्थात कमेंट जिथे असतात तिथे जर तुम्ही लेफ्ट साईडला थोडंसं स्क्रोल केलं, बाजूला स्वाईप केलं तर तिथे हाईप हा एक ऑप्शन दिसतो. तुम्ही व्हिडिओ हाईप केला तर अधिकाधिक YouTube मार्फत तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवला जातो. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करा. त्याची उत्तरं नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबाबत सविस्तर माहिती नक्कीच दिली जाईल. धन्यवाद. थँक यू.